त्यातल्या त्यात पहिला सामना आता तुमच्या भेटीला येईल. आमदार चषक तुम्ही अनुभवताय. त्यातला पहिला सामना आता तुमच्या भेटीला येतोय. सलामीची जोडी आता मैदानामध्ये पाठवायची. ओपनिंग बॅटर एसीसी हाल आणि बल्ल्यानी संघ आपला एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. पहिला बॉल टाकायच्या अगोदर टाइमर सेट केला जाईल. लक्षात घ्या 25 मिनिट्स मध्ये इनिंग संपवणं गरजेचं आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकणं गरजेचे आहेत. अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त सजवला जाईल अशी माहिती स्कोरर आम्हाला नितेश तरे देत आहेत. पहिला बॉल टाकल्या टाकल्या इथे सुरुवात होईल टाइमर द्वारे. 5 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या फेरीचे सामने 5 षटकांचे, दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे असणार आहेत. जरूर आपण पाहतोय स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होईल. तर मॅचला सुरुवात होण्यापूर्वी आपण पाहतोय जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. मधीत बघा तो खांबला आहे, जी वायर्स आहे त्या खांबल्याला डायरेक्ट बॉल लागून जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर षटकार असेल. बाउन्स करून गेला तर चौकार असेल. खांबल्याला बॉल लागून आतमध्ये राहिला तर तुम्हाला रन्स धावायला लागतील. तार से जी वायर आहे, विद्युत वायर आहे, तिला लागूनही बॉल डायरेक्ट गेला असेल तर षटकार, पाऊस करून तर चौकार. आणि जर मैदानात राहिलं धावायचं झेल झाली तर तारला लागला तर झेल या ठिकाणी कंप्लीट मानली जाईल. सामन्याला सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी ताबिश तयार आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये सूरज भगत आणि रुपेश. स्ट्रायकिंग एंडला सूरज भगत एक चांगला खेळाडू आहे. बल्ल्यानी टीमसाठी चांगली कामगिरी सातत्याने केली आहे सूरज भगतने हंगामात. पहिलाच बॉल बीट केलाय सरळ विकेट किपरच्या हातात. 8:11 पहिला बॉल डिलिव्हर झालाय आजच्या रात्रीतला या दमदार आमदार ट्रॉफी मध्ये. अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते अमितभाई खोत यांच्या माध्यमातून. या स्पर्धेचं उपतालुका प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. शॉर्ट बॉलचा वापर हवेत आहे, फिल्डर नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. लॉंग लेगला टर्न झालाय सीमा रेषेलगत आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश प्राप्त झालंय. खातं उघडलंय टीम बल्ल्याणीचं. 2 धावेने हा सामना चांगला होईल. एसीसी हाल आणि त्यांच्या विरुद्ध या मॅच मध्ये बल्ल्याणीचा संघ खेळतोय. खालापूर खोपोली परिसरातून संघ आलाय. एसीसी हाल. पुढचा बॉल ओरपिच बॉल होता, चांगला फटका डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. एक धाव इथेही मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने सूरजची धावसंख्या 3, टीमची धावसंख्या 3. बल्ल्याणी या मॅच मध्ये एसीसी हालच्या विरुद्ध खेळत असताना पहिल्या ओव्हरच्या दरम्यान हळू प्रेक्षकांची देखील मांदियाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे येतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. आणि या ग्राउंडवर नेहमी ज्या वेळेला स्पर्धा होतात त्यावेळेला प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी तुम्ही अनुभवता. आणि त्यातल्या त्यात आमदार चषकाचं आयोजन म्हटल्यानंतर अतिशय चांगलं दमदार असं आयोजन या क्रीडांगणावर. पहिलं षटक ताबिशचं बीट केलंय सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. रुपेश पहिल्या बॉलवर इथे त्यालाही चकमा दिलाय. सूरजला जसा दिला होता तशीच गोलंदाजी ताबिशची. पहिल्या ओव्हरमध्ये सध्या तरी बल्ल्याणी टीम शांत पाहायला मिळते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं ताबिशचं. राऊंड विकेट. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 4 धावा झाल्यात. पहिला 4 बॉलचा खेळ संपलाय आणि त्याच्यामध्ये एक अजून बॉल. 5 बॉल झालेले आहेत. एकच बॉल शिल्लक आहे.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा बॉल ओव्हरपिच होता. ऑन ड्राईव्ह केलाय. मिडॉनला फिल्डर आहे. रनआउटची संधी, परंतु बॉल हातात आलेला नाही आणि पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 5 आणि बिनबाद अशी ठोस सुरुवात सध्या तरी पाहायला मिळते. परंतु सध्या तरी मी म्हणेन सुरक्षित सुरुवात आहे. 5 धावा टीम हालच्या खात्यात, बल्लानीच्या खात्यात, माफ करा. तर जरूर 2 मिनिटं फक्त मी थांबवतो या ठिकाणी. नेरळ पोलीस स्टेशनचे आपण पाहतोय पोलीस निरीक्षक राहुलजी वरोटे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. मी साजिदभाई नझे आणि अजगरजी खोत साहेबांना विनंती करतो, या आमचे आयुब चाचा टिवाले यांनाही विनंती करतो, या सर्वांनी जॉईंट व्हा. साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक उपतालुका प्रमुख माननीय जी अभिजी अजगर खोत साहेब, त्याचबरोबर आमदार साहेबांचे एकदम जवळचे आणि खास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे जिबू आहे. आता जिब्रान मालदार यांना विनंती करतो, या आपण जॉईंट व्हायचं या ठिकाणी. आजमजी तांबोली साहेब या. सातबाई या. शब्दाबाई इम्रानबाई चला, आपण एक फोटो ग्रुप फोटो त्या ठिकाणी होईल साहेबांच्या सोबत. साहेबांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेची शोभा साहेब आपण वाढवली. सर्व खेळाडूंना आपल्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्यात. आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. नऊ धावा फलकावर लागलेले आहेत. सध्या अनेक सन्मान होत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. ओ लॉफ्ट केलाय, फटका कडक आहे, बेधडक आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिला षटकार या दमदार आमदार चषकामधला आणि तो मारलाय सूरज भगतने. 9 धावा फलकावर लागलेले आहेत. सध्या अनेक सन्मान होत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. ओ लॉफ्ट केलाय, फटका कडक आहे, इथे मारलाय सूरज भगतने. यावेळेला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये फसलाय. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात डॉट. चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक सध्या तरी पाहायला मिळते. मुफीद रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला आणि जरूर 7 बाय रिव्ह्यू चालू असेल. पाहुणे निघालेत, आपण या ठिकाणून ते स्पर्धेमधून रजा घेतात. पाहुण्यांचं आपण मनापासून अधिक स्वागत. साहेब पुन्हा एकदा या, पुन्हा एकदा या आणि या मैदानामध्ये येऊन आपल्या या स्पर्धेचा आनंद घ्या. का व्हाईट बॉल साठी घेतलं ना रिव्ह्यू? येस, बॅटिंग टीमचा आहे. ओके, आले बघू आता नजर त्या ठिकाणी पोहोचतात.
डॉट बॉल रिव्ह्यू लॉस्ट. या ठिकाणी PSI सुशील काजराऊलकर या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. अशू बेद्रे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. केकान सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. 15 धावा. ओ समोर मारला फटका. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. बॉल चालला सीमा रेषा पार डाऊन दी ग्राउंड. येतोय आणखीन एक दमदार आमदार चषक षटकार. हाल खेळत असताना आज स्पर्धेचा पहिला दिवस नुकताच उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा पार पाडला गेलाय. पहिला सामना बल्लानी आणि त्यांच्या विरोधात SC हाल हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात धडाक्यात झाली आहे. सूरज या मैदानावर नेहमीच चांगला खेळतो. नंदनवन आहे फलंदाजीसाठी हे मैदान आणि या मैदानामध्ये आल्यानंतर त्याची बॅट बोलते, कारण मागच्याच नाईट स्पर्धेमध्ये त्याने बेस्ट बॅटरचा किताबी ते जिंकलाय. त्याच्यामुळे कुठल्याही ग्राउंडवर जर तुम्ही जात असाल आणि त्या ग्राउंडवर तुमच्या बॅटमधून जर धावा झाल्या तर त्या ग्राउंडवर परत ज्यावेळेला तुम्ही खेळण्यासाठी जाता त्यावेळेला तुमची बॅट बोलते आणि तेच इथे पाहायला मिळते. असे अनेक खेळाडू आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील त्या ग्राउंडवर ते नेहमीच चांगले खेळलेले आहेत. अशरफ आलाय आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. तिसरं षटक आणि समोर सूरज भगत. चला टाइमर सेट आहे, लक्षात घ्या. 8-11 बॉल पडलाय. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकणं गरजेचं आहे, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. अशरफच्या विरुद्ध स्विच हिट मारलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये. तिथे खराब फिल्डिंग. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्यात यश. 2 धावा इथे मिळताना दिसतील सूरज भगतला. टीमची धावसंख्या 24 रन. पहिल्याच रात्रीमध्ये आता हळूहळू माहोल बनतोय या स्पर्धेमध्ये. कडाक्याची थंडी असते या परिसरामध्ये, तरी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक असतात, कारण प्रेक्षकांच्या पसंतीस नेहमी स्पर्धा उतरतात आणि त्यातल्या त्यात अमितभाई खोत यांनी तर एक मोठी स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. पायावर टाकलेला बॉल थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आता 25. 25 धावा स्कोर बोर्डवर. आजची पहिली रात्र आहे या स्पर्धेची. हा बॉल पार लागला. अपील केली आणि ते मात्र ती उचलून धरली आहे. फलंदाज सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. बल्लानी टीमला पहिला झटका आणि तो दिला अशरफ यांनी. या ठिकाणी PSI साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत. यांचं आपण व्यासपीठावरती दमदार चषक आमदार चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. प्लीज ती लाईट बंद करा. बघा खाऊ गल्ली मध्ये जी लाईट आहे ती बंद करा. ज्या बाईक प्रेक्षक मायबाप तुम्ही घेऊन येत असाल, बाईक जशा तुम्ही पार्क कराल तशा लगेच त्या गाडीच्या लाईट्स बंद करायच्या आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सध्या 25 आणि तिसरं षटक सध्या सुरू आहे. अशरफ नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. शाकिब पाकुर्डे. शाकिब पाकुर्डे ऑन साइडला दिशा दिली. एक सिंगल तरी ते मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न शाकिबचा सुरू आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भरपूर वेगाने धावलाय, महाप्रचंड वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली आहे शाकिब पाकुर्डेने. त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 27 धावा. मजा येईल या मॅच मध्ये, कारण ASC हाल हा संघ देखील काही कमी नाहीये. याही टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे, तगडा संघ आहे आणि त्यातल्या त्यात ही मॅच म्हणजे पहिलीच मॅच पर्वणी असणार आहे प्रेक्षकांसाठी. एका बाजूला खालापूर खोपोली परिसरातील संघ ASC हाल इथे खेळण्यासाठी सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला बल्ल्यानी हा संघ तुमच्या समोर इन ऍक्शन. आणि बल्ल्यानी या परिसरामध्ये चांगली कामगिरी करत आलाय संघ.
पडल्यानंतर थोडस खाली राहिला. शाकिबची बॅट वरून फिरली गेली. अशरफचा हा डॉट बॉल आहे. अशरफ देखील कमाल करतो. या ओव्हर मध्ये सूरजची विकेट घेतली आहे आणि आतापर्यंत शांत ठेवलंय फलंदाजांना. 2च बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या ओव्हरचा. धावा झाल्या 27. चांगली कामगिरी अशरफची या ओव्हर मध्ये. पायातला बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. वाईड लॉंग ऑन वरून एक चांगली फिल्डिंग. ओ हो, काय फिल्डिंगचा दर्जा तिथे दाखवलाय सुफियान कडून. सुफियान काय धावलाय. असं वाटलं की मंगलयानची तयारी सुरू आहे सुफियानची. त्या पद्धतीने त्याने तो टेक ऑफ घेतला. भरपूर वेगाने धावत गेला बॉलवर, कारण कुठलेही विमान टेक ऑफ घेत असताना प्रचंड वेगाने धावतो. ओ बीट केलं परत एक वेळा अशरफने, परंतु लेग स्टंपच्या बाहेर असं सांगतात पंच आणि त्यामुळे अवांतर धाव इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 29. स्टंपच्या एकदम क्लोज होता म्हणून तर अशरफ यांचे दोन्ही हात डोक्यावर गेले उडी मारत असताना. नंबर 1 जसी अशरफची आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या 29. लास्ट बॉल या ओव्हरचा. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. हा सामना चांगला रंगेल. पुढे टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. यशस्वी षटक सध्या तरी मी म्हणेन अशरफचं. या ओव्हरची समाप्ती झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम मल्ल्याणीची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30. एक फलंदाज बाद. अरफात आला आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. अबिदभाई अजगर खोत यांनी खूपच चांगलं आयोजन केलंय या आमदार चषकाचं. आमदार चषक व उपतालुका प्रमुख चषक तुम्ही पाहताय. 2026 हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम. पहिली रात्र या स्पर्धेची आणि पहिल्या रात्रीमध्ये देखील पहिला सामना कडक होईल हीच अपेक्षा सगळे प्रेक्षक करताना पाहायला मिळतात. मनोरंजनाचा भाडीमार म्हणजेच हे आमदार चषक आणि उपतालुका प्रमुख चषक तुमच्या समोर. अरफात गोलंदाजीसाठी फर्स्ट बॉल. राऊंड विकेटने स्लॉट मध्ये टाकला. फिल्डर आहे लॉंग ऑफला. पकडलाय कॅच. फलंदाज बाद. रुपेश आउट. गेले माननीय अभिजित खोत साहेब, जे उपतालुका प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून दमदार ट्रॉफी आमदार चषक माननीय कर्जत खालापूर विधानसभेचे 189 चे विद्यमान कार्यसम्राट आमदार मंडळशेठ थोरवे साहेब यांच्या नावाचा चषक आमदार चषक दमदार ट्रॉफी. रोशन भगत आला आता नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी हा देखील एक आक्रमक बॅटर आहे. तडाखेबंद खेळासाठी जाणला जातो, परंतु बॅटिंग करावी लागेल. अरफातच्या खात्यामध्ये यश. ओ पडल्यानंतर खाली राहतोय बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 31. परत एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवलाय रोशन भगतच्या विरुद्ध. त्या अँगलने हा बॉल टाकलाय. पडल्यानंतर परत खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. आणखीन एक डॉट. 31 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. बॅटची कडा. फ्लाय स्लिप आहे. त्याला हुलकावणी दिली जाईल का? शेवटच्या क्षणाला बॉल हाताने अडवलाय. एक धाव जाईल रोशनच्या खात्यामध्ये. त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 32. 32. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. पहिला सामना सध्या रंगतोय. पुढच्या सामन्याची देखील आता तयारी होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयार राहायचंय. फुल
टॉस आणि यावेळेला फुल टोल बसेल असं दिसतंय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, ढगात लाइटिंग. हा येतोय नाथखुळा षटकार. खास बात होती अभिजित खोत साहेबांची का माझ्या सामन्याच्या पहिल्या सामन्यापासून एकच आवाज पाहिजे मिस्टर IPL चा. आणि खऱ्या अर्थाने नितेशजी तरे आणि आमच्या सोबत अभिजीबाईने एवढी चर्चा केली का पहिला दिवस पहिला आवाज आम्हाला कुणालजी जाते पाहिजेत. आणि सर तुम्ही या ठिकाणी आल्यात, पुन्हा एकदा तुमचा या नेरलकरांच्या वतीने, कर्जत टेनिस क्रिकेटच्या वतीने, आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शाकिब बैठक, दुसरा बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड. हा येतोय गगनचुंबी षटकार. अरबच्या बॅट मधून हे फटके येते. त्यात आणि अभिजित खोत यांचं हे आयोजन तुम्ही पाहताय. दमदार आमदार ट्रॉफी आणि त्यातल्या त्यात 2 बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत आता 44. आणि आता पारितोषिक आहे, सलग तिसरा षटकार मारला तर 7,700 रुपयाचं पारितोषिक मोबिन गुजर यांच्या वतीने दिलं जाईल. पाहूया तिसरा षटकार येतोय का. शाकिबच्या बॅट मधून लगातार 2 मोठे धमाके. लास्ट बॉल या ओव्हरचा. धावा झाल्या 44. शाकिब इज ऑन फायर नाव. काय फटका मारला बैठक. तिसरा बॉल हवेत आहे, चान्स. कॅच ड्रॉप. झेल सोडलाय, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. झेल सुटलाय आणि त्यामुळे जीवदान मिळालं शाकिबला. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 45. टीम बल्ल्यानी या ओव्हर मध्ये धावा झाल्यात 15. या ठिकाणी PSI सुशील सर, आमचे आशु सर आणि क्रिकांत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाचं कौतुक करूया. खरं महाराष्ट्र पोलीस म्हटलं गेलं तर ते जागृत, तर आपण शांतपणे घरामध्ये झोपतोय. आणि मान्यवरांनी जे केलेलं कार्य, अद्भुत कार्य, तुमच्या कार्याला आमचा सलाम असेल. आणि आज या स्पर्धेमध्ये आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि कौतुक करतो साहेब. का तुम्ही जागृत आहात, तुम्ही सेवेत आहात, म्हणून आम्ही घरामध्ये चिंतेमध्ये आहोत. म्हणजे घरातली माणसंही पण आपण पाहतोय अप्रतिम घरामध्ये आहेत, कोणत्याही प्रकारची चिंता करत नाही. तुमच्या कार्याला पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सलाम. अशरफ आता लास्ट ओव्हर मध्ये. चला, परफेक्ट टाइम वर त्यांनी 4 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. अशरफ लास्ट ओव्हर मध्ये वैयक्तिक दुसरं, संघाकडून 5वं षटक. अशरफ बॉल फिरवण्यामागे यशस्वी गोलंदाज आहे, फिरकीपटू आहे, दोन्ही बाजूला बॉल वळवतो. शाकिब आहे, शाकिब साठी क्लीन बोल्ड. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, यॉर्कर आणि परफेक्ट यॉर्कर द्वारे शाकिब आउट. बॉल मध्ये 16 धावांची खेळी केली आणि असा राहिला अंत या इनिंगचा. अशरफ, आपण म्हणत होतो फिरकीपटू आहे, परंतु अशरफने काय यॉर्कर टाकला, दोन्ही पायांच्या मधून दांडी गुल केली आहे. बॅटर शाकिबची नवीन फलंदाज नावात राज आहे, सिराजला तशीच बॅटिंग करावी लागणार आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय उद्ध्वस्त केलाय तो त्रिफळा, दोन्ही पायांच्या मधून ते बोल्ड केलंय. आणि आता सिराज आलाय. कुलदीप यादव या टीमचा चायनामॅन बॉलर. मागच्या गोरेगावच्या स्पर्धेमध्ये याची गोलंदाजी आपण पाहिली आहे, पण बॅटिंग करावी लागेल सिराजला. बॉल हवेत आहे, फिल्डर आहेत, स्क्वेअर लेग खाली, झेल टिपला आयानने. फलंदाज सिराज बॅक टू द पॅव्हिलियन. अशरफची भेदक गोलंदाजी सध्या सुरू आहे. ठिकाणी
दामद बडवल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील असले सर्व गावं आणि त्यामध्ये असले मान्यवर सर्वांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजित खोत साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना यांच्या वतीने विनंती केली जाते. आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपणास विनंती करतो या व्यासपीठावरती या. आपण मैदानात स्पर्धेची शोभा वाढवली, आता आमच्या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची शोभा वाढा. ऑन हॅट्रिकची संधी आता आहे या मॅच मध्ये गोलंदाज अशरफला. पाहूया हॅट्रिक कंप्लीट होते का. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट घेतलेल्या आहेत. शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर, आणि त्याच्यामध्ये हॅट्रिकची संधी निर्माण केली अशरफने. मी मगाशी देखील म्हटलं होतं जर्सी नंबर 1 आणि तशीच नंबर 1 बॉलिंग सध्या गोलंदाजीमध्ये अशरफची सुरू आहे. नवीन फलंदाज फैजू फलंदाजीसाठी. फैजूच्या पायावर लागलाय बॉल आणि पहिल्याच मॅच मध्ये आमदार ट्रॉफी मध्ये हॅट्रिक कंप्लीट झाली आहे आणि गोलंदाज आहे अशरफ. बाटाले संघ या ठिकाणी उपस्थित आहे. दाते सर, आज एक संघ थोडासा आज त्यांनी या दुसऱ्या सामन्यामध्ये येण्यास नकार दिला, त्यामुळे आपण भिंगारी टीमला या ठिकाणी आमंत्रित केलंय आणि ते पण या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील. कारण एक संघ गैरहजर राहिल्यानंतर एका संघाला ऍडजस्ट करून या ठिकाणी बोलवलंय, तेही या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचतील. परफेक्ट यॉर्कर, काय यॉर्कर होता, बरोबर मिडल अँड लेग स्टिकच्या मध्ये लागला असताना त्याचमुळे चांगला निर्णय पंचांकडून. हॅट्रिक कंप्लीट. चांगला ड्राईव्ह इथे केलाय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे, एक सिंगल तिथे मिळताना दिसते. नवीन फलंदाज सलमान आलाय, एक सिंगल आली आहे सलमानच्या खात्यात. 46 धावा. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरचा आणि पहिल्या डावाचा. अशरफची कमाल, काय बॉलिंग केली आहे. 4 विकेट त्यांनी आतापर्यंत घेतल्यात, फक्त 9 धावा. फायपर होईल का. लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 47. हा बॉल चांगला आहे, परत एक वेळ अपील केली आहे, स्पष्ट नकार. आणखीन एक डॉट बॉल अशरफच्या माध्यमातून आणि कदाचित इथे जास्त उंची होती या बॉलची आणि तेच सध्या तरी पंचही चर्चा करतात. अशरफही सांगतोय शेवटचा बॉल शिल्लक. चांगला निर्णय पंचांचा, कारण जास्त हाईट होती या बॉलची आणि त्याचमुळे राईट डिसिजन फ्रॉम अंपायर राजेश भोईर यांचा निर्णय. फुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगला ऑन ड्राईव्ह समोर मारलाय. स्ट्रेट डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे कंप्लीट झाली की नाही आता हे पंच सांगतील. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. एक जरी बेल्स असेल ते देखील चेक केलं जाईल. हाताने पडलाय का पहिले स्टंप ते पाहिलं जाईल आणि तोपर्यंत बॅटर पोहोचलाय का, स्टंप त्यावेळेला उचलले गेले का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आता थर्ड अंपायर कडून. आउट आहे. एक बेल्स होती स्टंपवर, ती देखील पडली नंतर आणि त्याच्यामुळे एकच रन मिळेल. सगळं बरोबर आहे. या ठिकाणी मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करणार. वेल भेटले सर तर जरूर या वेळेत आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. काही वेळांची पोलीस अधिकारी सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे. PSI अशू सर, PSI सुशील सर, असू सर आणि क्रिकांत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे जिबूबाई आमदार साहेबांचे एकदम लाडके
या ठिकाणी उपस्थित आहेत. जसे आमचे अमितभाई तसे आमचे जिबूभाई आमदार साहेबांचे एकदम लाडके या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक उपतालुका प्रमुख शिवसेना अभिजित खोत साहेब यांच्या शुभ हस्ते क्राईम ब्रँचची टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. PSI सुशील सर राहुलीकर यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केले जातं. त्यानंतर आशु सर आणि क्रिकांत सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अतिथी देवो भव आणि पाहुण्यांचं स्वागत ही भारतीय संस्कृती. 49 लक्ष या मॅच मध्ये सेट करण्यात आले. 49 टू विन. 49 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल. त्याचबरोबर आशु सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. आणि जसा दुसरा डाबल आता सुरुवात होईल या पण ऐकूया याच परिसरातला एक गोड आणि बुलंद आवाज योगेश ठोले सरांचा. धन्यवाद. पाहुण्यांचं या ठिकाणी आपण पाहतो स्वागत या ठिकाणी केलं जातंय. तर जिबूबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जरूर अभि सर यांना विनंती जिब्रान मालदार सर यांचं पण आपण या ठिकाणी त्यांनी सांगितलं पुढील 6 रात्र मी इथे येत जाईल, त्यामुळे शेवटची रात्र त्यांचं स्वागत या ठिकाणी जरूर केले जाईल. तर मॅच जशी ऑन होईल आपण सेकंड राऊंडला या ठिकाणी जाणार आहोत. बाटाले सर संघ या ठिकाणी उपस्थित आहे. विंगारी सर त्वरित आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होईल. त्यानंतर मॅचला आपण सेकंड मॅचचा टॉस आपण त्या ठिकाणी करू, कारण एक संघ गैरहजर राहिला होता, त्यामुळे अचानक राहिलेला गैरहजर, त्यामुळे आपण पाहतोय दुसऱ्या संघाला रिषभ खुरेशी त्यांना विनंती करतो या आपलंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. रिषभ सर या आपलंही या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जाईल. जशी इनिंगला सुरुवात होईल ऐकूया आवाज या कर्ज टेनिस क्रिकेट मधला आणि दामतकरांचा खास लाडका आवाज योगेशजी ढोले सर. थँक्यू संदीप सर, थँक्यू कुणाल दाते सर. आज खऱ्या अर्थानं कॉमेंट्री बॉक्समधून त्यांचा आवाज तुम्ही ऐकता आणि गेले कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहता आयोजकांनी हीच भूमिका ठेवली होती की स्पर्धेमध्ये आपल्याला कुणाल दाते सरांचा आवाज जरूर ऐकायचा आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहता आमदार चषक 2026मध्ये आपण पाहता कर्जत उपतालुका प्रमुख अभिजित खोत साहेबांनी ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहता मिस्टर IPL कुणाल दाते सरांचा आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकता. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आज या स्पर्धेचा पहिली रात्र आहे आणि या पहिली रात्रीमध्ये आपण पाहताय उद्घाटन सोहळा संपन्न झाला, त्यानंतर मात्र पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहताय. हाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय बन्निली या दोन टीममध्ये ही पहिली मॅच आजच्या रात्रीतील आपण पाहताय. पहिलं सत्र इथे समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बन्निली टीमनं धावा बनवल्यात. ते अगदी आपण पाहताय 48 आणि 49चं ते टार्गेट इथे सेट केलं. पहिला बॉल बैठक खेळायचा होता, फटका मिस टायमिंग होता. अगदी आपण पाहता शॉर्ट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी फिल्डर थोडीशी चुकी करत असताना तो झेलीतून मात्र ड्रॉप झाला. पहिल्याच बॉलवरती बरोबर 8:42 पहिला बॉल इथून ती लाईट्स बंद करा, बाईकची लाईट्स आहे ते बंद करा प्लीज. मैदानाच्या बाहेर जी बाईक चालू आहे त्याची लाईट्स बंद करा. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती ते जीवदान मिळालं मुनीर पटेलला आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून तो षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळी डिफेन्सिव्ह पद्धतीनं हलक्या हातानं सेन्सिबल पद्धतीनं ड्राईव्ह केला. इथे चान्स बनला होता डायरेक्ट हिट्सचा, परंतु तोपर्यंत मुनीर देखील अगदी पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये.
अगदी सिंगल डाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहू शकता आता इथून 7 धावा या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 49चं टार्गेट आहे. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे 30 बॉलमध्ये आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहता इथून 3 बॉलमध्ये 7 धावा धावफलक्यावरती आल्यात. सेकंड एंडवरती आता आपण पाहताय मुफीद ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन कूल म्हणून खऱ्या अर्थानं त्या खेळाडूची ओळख आहे खल्लापूर टेनिस क्रिकेटमध्ये. तो स्ट्रायकिंग एंडवरती हो या बेली ऑन साईडला फटका मिड ऑनचा बरोबर वरून केला. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय सीमा पार मुफीदचा वार आलाय चौकार. आपण पाहताय जाऊन पोहोचले ती 11 धावा धावफलक्यावरती आहेत. ताबिश आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये जे पहिलं षटक आदळलं होतं ताबिश यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा. हो यावेळी स्विच हिट केला. बॉल सरळ चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईन सीमा पार चौकार. या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 15 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात झाली आहे. हो या बेली अगदी ब्लॉक होलमध्ये टाकला होता. ऑन साईडला टर्न केला. फिल्डर आहेत मिळेल फक्त सिंगल. स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवली आहे मुफीदनं. आपण पाहता 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हाल टीम आता मात्र पोहोचली आहे ती मात्र 16 वरती. 16 धावा धावफलक्यावरती आल्यात. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. सुरुवात जशी हवी होती हाल टीमला तशी सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहताय मुफीदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहताय मुनीरनं केली. मुनीरनं एक षटकार मारला त्यानंतर मात्र मुफीदने ते 2 चौकार आणि एकंदरीत धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळतीये ती मात्र आपण पाहताय 16 बिनबाद 16 ही धावफलक आपल्याला धावफलक्यावरती पाहायला मिळते. ही सुरुवात चांगली झाली आहे कारण की विकेट्स अद्यापही आपण पाहताय सर्व हातामध्ये. चांगला स्टार्ट इथून आपण पाहताय. जो स्टार्ट खऱ्या अर्थानं आपण पाहताय बनेले टीमला देखील मिळाला होता ज्यावेळी या धावसंख्येचा टार्गेट त्यांना सेट करायचं होतं. स्टार्ट चांगला मिळाला होता परंतु त्यानंतर आपण पाहताय अशरफ यांनी चांगली गोलंदाजी केली. सेकंड ओव्हरला सुरुवात होती आणि सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाज सैफ हो चांगला बॉल पडल्यानंतर बरोबर अगदी बाहेरच निघाला. इथून आपण पाहताय डॉट बॉल आलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. सेकंड पॉवर प्ले तुम्ही पाहताय आणि सेकंड पॉवर प्लेला सुरुवात झाल्यानंतर सेफनं मात्र पहिलाच बॉल इथून डॉट बॉलच फेकला. एक सेट फलंदाजाच्या विरोधामध्ये तो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळी देखील बॅकफुटला येऊन कट करायचं होतं परंतु टायमिंगच झालं नाहीये. बॅट अँड बॉलचा कोणता संपर्कच होत नाहीये. बॅक टू बॅक आपण पाहतात 2 डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. सैफ चांगली बॉलिंग करतात. राऊंड द विकेटने आपण पाहतात बरोबर तो अँगल इथून मात्र क्रिएट करतात राऊंड द विकेटने आणि इथून मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हो या बिली अगदी आपण पाहता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. सफल इतके झाले ना की मात्र अंदाजच बांधू शकले नाहीयेत. बरोबर बॉल जर पाहायला गेलं तर एस्टान वरतूनच निघून गेला. बॅक टू बॅक हा 3रा डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना आपण पाहता सैफला सेकंड पॉवर प्ले मध्ये 3 बॅक टू बॅक डॉट बॉल. हो इथे फटका चांगला बॉल सरळ चाललाय. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे मुफीच्या बाट मधून आला हा दर्जेदार षटकार.
हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी सरळ बॅट मधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता मुफीसचा, परंतु यावेळी आडव्या बॅटनं तो खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र सपसेल असफल ठरलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार जरूर आलाय परंतु ते टाकलेले 4 डॉट बॉल, ते प्रेशर अजूनही जर पाहायला गेलं तर मुफीद वरती पाहायला मिळतंय. 22 धावा धावफलकावरती. हो यावेळी अगदी आपण पाहता फिल्डर आहेत बरोबर मिड ऑफ मध्ये, तिथून मात्र धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा देखील समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतंय ते मात्र बिनबाद 23-49. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 22 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 18 बॉल मध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून आपण पाहताय ASC हाल टीमला 18 बॉल मध्ये अजूनही 27 धावा इथून बनवायच्या. 3 बॉल मध्ये 7 या धावसंख्येवरती अगदी आपण पाहताय बॅटिंग करतायत ते मुनीर पटेल आणि 9 बॉल मध्ये 15 या धाव संख्येवरती बॅटिंग करतायत मुफीद पारकर. आपण पाहताय चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली आहे. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जी सुरुवात चांगली हवी असते ती चांगली सुरुवात इथून पाहायला मिळते. पहिली मॅच आजच्या रात्रीतील आपण पाहताय आमदार चषक कर्जत खलापूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या नावानं आपण पाहता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल पाहायला मिळतोय. बरोबर अगदी आपण पाहताय यॉर्करच टाकलाय आणि तिथून पंचांकडे अगदी लाऊडली अपील करण्यात आली आहे, परंतु पंच इथून सांगतायत की लेग बाईटची ती एक धावफलकावरती ऍड होईल. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. याच गोलंदाजी मार्कवरती आपण त्याला पाहताय. 3ऱ्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल बरोबर अगदी परफेक्ट यॉर्करच पाहायला मिळाला. हो इथे फटका चांगला ऑन साइडला, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत अगदी सेफ लँडिंग झाली बॉलची आणि सिंगल धाव देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. थोडंसं अगदी आपण पाहताय मोठा चेस होता फिल्डरसाठी देखील आपण पाहताय. बरोबर काऊ कॉर्नर त्या ठिकाणी फिल्डिंग करत होते आणि तिथून मात्र अगदी आपण पाहताय वाडीस लॉंगॉन पर्यंत दाबत आले. या ठिकाणी आपण पाहतोय असगरजी खोत साहेब यांचे पार्टनर इम्रान रेहमान हाइट्स या रेहमान हाइट्सचे आपण डायमंड हाइटचे पार्टनर आपण पाहतो अभिजी साहेबांच्या सोबत जे कार्यकाल समजतात ते म्हणजे जाहीरजी आडाल आणि अरबाजजी आडाल. या ठिकाणी उपस्थित जाहीरबाई आणि अरबाजबाई या पण व्यासपीठावरती. हो चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर एसटी रक्षकाकडे निघाला. इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. मोठे फटके जरूर आलेत परंतु जे डॉट बॉल देखील अगदी मोठ्या प्रमाणामध्येच पाहायला मिळालेत. चांगली बॉलिंग IHC देखील आपण पाहताय. 3 बॉलमध्ये फक्त एकच धावताना खर्च केली आतापर्यंत आपण पाहताय. एक लेग बॅटची धाव आली होती, त्यानंतर हा डॉट बॉल मुनीरच्या विरोधामध्ये. हो क्लीन बोल्ट दांडी गुल फलंदाज बाद. पहिला आदरा मिळतोय ASC हाल टीमला. मुनीर पटेल इथून आउट. अभिजी खोट साहेब यांच्या सोबतचे पार्टनर जाहीरजी आडाल आणि त्यांच्या सोबत अरबाज आडाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांना विनंती करतो या आपण मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली, आता आमच्या सोबत या स्टेजवरती या व्यासपीठावरती आणि स्पर्धेची शोभा वाढवा. मुनीर इथून आपण पाहताय बाद झालेत आणि त्याच्यानंतर आता सुफियान मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय मुनीरला ते जीवदान मिळालं होतं. त्यानंतर मात्र मुनीरच्या बॅटमधून तो एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यावेळी अगदी आपण पाहताय आयसनं त्यांना परत पाठवलं. पहिली विकेट मात्र इथे आली आहे. ASC हाल टीमची आपण पाहताय 24 वरती 1. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च करत 1 विकेट मिळवली आहे ती मात्र अय्याजनं. आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सुफियान 3ऱ्या क्रमांकावरती. हो, इथून आपण पाहताय चांगला बॉल, थोडासा कटरचा वापर करत असताना बॉल बरोबर अँगलला बाहेर निघाला. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलर्स आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं षटक आपल्याला अय्याजचं आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरमध्ये धाबा खर्च झाल्यानंतर तो मोमेंटम हवा होता. तो मोमेंटम खऱ्या अर्थानं आपल्याकडे अगदी शिफ्ट करत असताना इथून आपण पाहताय गोलंदाज अय्याज आपल्याला पाहायला मिळतील. 5 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट. तो पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला त्यानं मिळवून दिला. आपण पाहतो यानंतरची मॅच परेशजी चौधरी आणि नरेंद्र गोमारे साहेब पुरस्कृत श्री 11 हर्ष, जय ब्राह्मणदेव बाटाले बी, विपक्ष भिंगारी ही मॅच आपण पाहतो होणार आहे. बाटाले बी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. भिंगारी संघ कर्णधार आपण या ठिकाणी आला असाल तर जरूर या आपण स्टेजकडे. आपलं मनापासून अधिक स्वागत. हो, इथे स्ट्रोक चांगला केला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आपण पाहताय सुफियाननं ठोकलाय आयाच्या विरोधामध्ये षटकार. आईवा जेल घेतली आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कौतुक करावं, कारण मैदानाची मॅच बाकी आहे वाटाले बीची. हा, आणि कॅप्टन पाठीमागे बसलाय. एक हाती झेल घेतली म्हणजे टेलर दाखवला त्यांनी, पिक्चर बाकी. आणि साजिद भाई यांच्याकडून मी त्यांची मॅच आहे, आपण जरूर त्यांना आपण कौतुक करूया त्या मॅच मध्ये. कारण श्री 11 हर्ष, जय ब्राह्मणदेव भाटाले बी संघ या ठिकाणी खेळणार आहे. कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत बघा, कॅप्टनने परिचय दिला. धावसंख्या 30. 12 बॉलमध्ये आता धाबा बनवायचा आहेत त्या 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत ASC हाल टीमच्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 30 विकेट आले. 1 मुनीर पटेल बाद झाला, त्याच्यानंतर सुफियान आला आणि सुफियानच्या बॅटमधून आपण पाहताय त्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि एकंदरीत इकॉनॉमिकल राहिला होता. आपण पाहताय अयास त्याच्यावरती मात्र त्या शेवटच्या बॉलवरती तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि धावसंख्या 30 पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 19. 12 बॉल 19 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. आणि आता सेकंड स्पेलमध्ये आपण पाहताय सैफ आलेत. 1 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यांनी देखील चांगली बॉलिंग केली होती आणि आता मात्र सेकंड स्पेल पुनश्च एकदा कॅप्टननं त्यांच्याकडे दिला. सेकंड स्पेलमध्ये आपण पाहताय सैफ गोलंदाजी मार्कवरती निघालेत. समोर पाहताय मुफीद, हो ऑन साईडला फटका आपण पाहताय. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत फक्त सिंगलला जाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त मिळणारच नाहीये, कारण की फिल्डर बरोबर त्या ठिकाणी फेकी देखील आपण पाहता अचूक पाहायला मिळते आणि तिथून मिळाली ती सिंगलला धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 31. योगेश सर या ठिकाणी भिंगारी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण जरा व्यासपीठाकडे या, टॉस बॉक्स मध्ये या, आपण टॉस करून घेऊया. आपला प्रतिनिधी या ठिकाणी कोणी एकाने या ठिकाणी यायचे. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. आमदार चषक 2026 मध्ये. हो, इथे यॉर्कर टाकला, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. आता इथे प्रत्युत्तरच नाही या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळतोय.
चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सेफची आपण पाहताय. सेकंड स्पेल मध्ये देखील आपण पाहू शकता पहिल्या बॉलवरती ती सिंगल आली, त्याच्यानंतर तो यॉर्कर पाहायला मिळतोय. अगदी ट्रॅक वरती अचूकता त्याची पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित ही गोलंदाजी सेफची आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शनच नाहीये. इथून देखील आपण पाहता लेग बायची ती सिंगल धाव फलक्यावरती ऍड होईल. हात खुले करू देतच नाहीये. इतकी जबरदस्त गोलंदाजी आपण पाहताय. वेग अचूक, वेग अप्रतिम, परंतु त्याच्याकडे अचूकता देखील आपल्याला पाहायला मिळते. ते वेगावरती तो नियंत्रण देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 32, 9, 17. हो, इथे आपण पाहताय एज लागली आहे. एसटी रक्षकांना झेल कॅरी केला. दुसरा आदरा मिळतोय ASC हाल टीमला. फलंदाजीतून बाद होतील मुफीद. या ठिकाणी फिरकीचे जादूगार रघु परदेशी सर या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर, आपणही व्यासपीठावरती या आणि त्याचबरोबर बटाले संघाचा कॅप्टन आपणही व्यासपीठाकडे यायचे. नवीन फलंदाज आपण पाहताय. चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील सलमान. चौथ्या क्रमांकावरती ज्यावेळी आपण पाहताना की मुनीर आणि मुफीद बॅटिंग करत होते त्यावेळी असं वाटलं होतं कुठेतरी 4 ओव्हरच्या आतमध्ये मॅच फिनिश होते की काय, परंतु जसं आपण पाहताय मुनीर बाद झाला आणि त्याच्यानंतर ते थोडासा दबाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. सैफनं मात्र तो दबाव कायम ठेवला. चांगली बॉलिंग करतोय सैफ आणि ती मात्र विकेट मिळवली आहे मुफीदची. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. थोडंसं आता अगदी आपण पाहताना की इथे दबाव आता जरूर आपल्याला पाहायला मिळेल ASC हाल टीमकडे, कारण की आता इथून जर पाहायला गेलं तर 8 बॉलमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता असताना 4 बॉलमध्ये फक्त आपण पाहताय 2च धावा आल्या आणि आता 8 मध्ये बनवायच्या आहेत त्या 17. हो, ऑन साईडला खिचून मारला फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता. तिथून आपण पाहता एकच धाव पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होईल. एका धाबेनंतर धावफलक आता जाऊन पोहोचला ते मात्र 33 वरती. 33 धावा धावफलकावरती आल्या. 7 बॉलमध्ये आता बनवायचे त्या मात्र 16 धावा. मॅच मध्ये अगदी आपण पाहता ती चुरस निर्माण झाली आहे. हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी ते रिझन आपण पाहता सातत्यानं बिझी राहिलाय आणि इथून मात्र 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरमध्ये धावा आल्यात ASC हाल टीमच्या. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 34 वरती 2 ही सध्याची परिस्थिती. मॅच टाय झाली तर मात्र सुपर ओव्हर असेल. 6 बॉलमध्ये अजूनही 15 धावसंख्येची आवश्यकता. सुरुवात चांगली झाली होती, स्टार्ट चांगला मिळाला होता, परंतु तो स्टार्ट अगदी कायम ठेवता आला नाहीये. त्यानंतर मात्र त्या 2 विकेट्स आल्या आणि मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला बनेली टीमकडनं. आयाज आणि त्यानंतर आपण पाहताय सैफनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय 2 स्पेल हाताळले आणि त्या 2 स्पेल मध्ये आपण पाहताय सैफनं धावा खर्च केल्यात. 9 धावा खर्च करत 1 विकेट मात्र त्याने मिळवली आहे. तर इकॉनॉमिक षटक आपल्याला जरूर पाहायला मिळालं. त्या षटकांची खऱ्या अर्थानं गरज होती बनेली टीमला आणि कॅप्टन खऱ्या अर्थानं सैफकडे गेल्यानंतर त्याने ते करून दाखवलं. आता 6 मध्ये इथून बनवायचं त्या मात्र 15 धावा. 12 बॉलमध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता असताना फक्त 4 धावा देत ती 1 विकेट त्याने मिळवली आहे. 6 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता आपण पाहता. आमदार चषक 2026 आजची पहिली रात्र या स्पर्धेची. अलोट गर्दी आपण पाहता या मैदानावरती. प्रत्येक खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये या मैदानावरती आपल्याला ती गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आपण आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत करूया. हो, इथे पहिलाच बॉल आउटसाइड ऑसम पंच इथे सांगतात इट इज वाईट. एक्स्ट्रा धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावफलकावरती ऍड झाल्यानंतर धावफलक आता इथून जाऊन पोहोचतोय ते मात्र 35 वरती. एक मोफतची धाव आली आहे, एक्स्ट्राची धाव आली आहे. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. जरी 6 बॉलमध्ये तुम्हाला 15 धावसंख्येचा बचाव करायचा आहे, परंतु अशा पद्धतीची बॉलिंग जर का सुरू राहिली तर मात्र या धावा अगदी कमी वाटू लागतील. आता 6 मध्ये बनवायच्या आहेत त्या मात्र 14. 6 बॉल अजूनही 14 धावसंख्येची आवश्यकता.
जास्त वेळ घेऊ नका, वेळ फार कमी आहे. आज खऱ्या अर्थानं स्पर्धेची पहिली रात्र, आज उद्घाटन सोहळा होता. त्याचवेळी मात्र आपण थोडेसे उशिराने आहेत, परंतु बरोबर उद्या ज्या टीम्स उद्याच्या लॉट्समध्ये खेळणार आहेत आणि उद्यापासून ज्या टीम्स या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यांना बरोबर 6:30 वाजता या ठिकाणी उद्याच्या रात्रीमध्ये रिपोर्टिंग करायची आहे. 6 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहता सलमान, हो अगदी अर्ध्या क्रीजमध्येच बॉल अगदी डिलिव्हर्ड केला आणि पंच इथून देखील सांगतात हा देखील वाईटच बॉल आला. खराब गोलंदाजी आपल्याला इथून पाहायला मिळते. 6 मध्ये 15 धावसंख्येचा बचाव करत असताना असं वाटलं होतं कुठेतरी या धावसंख्येचा बचाव होईल का, परंतु बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू आलेत आणि या अवांतर चेंडूने आपण पाहता त्या धावफलकावरती वाढ होती. धावफलक जाऊन पोहोचले 36. 6 मध्ये आता बनवायचे 13. जो दबाव खऱ्या अर्थानं ASC हाल टीमवरती होता, परंतु या 2 वाईट बॉलनं तो दबाव थोडासा का ना होई परंतु कमी होताना जरूर पाहायला मिळतोय. चला मास स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे कारण की अगोदरच आपण उशिराने ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये सुरू केली आहे. कृपया करून आपण जेव्हाही प्रवीण कक्षामध्ये असेल बाहेरून कोणता संदेश नको आहे. हां, कारण इथे आयोजन कडक आहे, कारवाई बेधडक आहे. बाहेरून कुणी कॉल करू नका. जर तसं आढळल्यास आयोजक आम्हाला सांगतायत की मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 6 बॉल आणि आता 13 धावसंख्येची आवश्यकता. इथून आपण पाहताय 49 धावसंख्येचं टार्गेट. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती आल्या, 2 विकेट्स आल्यात. चांगली बॉलिंग आतापर्यंत बनेली टीमची आपल्याला पाहायला मिळाली 4 षटकांमध्ये, परंतु इथून जर पाहायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये सलमान थोडंसं अगदी आपण पाहताय खराब कामगिरी करत असताना पहिले 2 बॉल वाईट फेकलेत. पुनश्च एकदा सलमान रेडी झालेत. हो यावेळी फटका चांगला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डेप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार ठोकलाय चौकार. जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहता ASC हाल टीमची 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 40 धावा धावफलकावरती, 2 विकेट्स आल्या. 40 धावा धावफलकावरती आपण पाहताय सुफियान आणि सलमान मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची अलोट गर्दी, मान्यवर देखील आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. दमदार आमदार ट्रॉफी आपण पाहताय, आमदार चषक 2026 कर्जत उपतालुका प्रमुख अभिजी खोत साहेबांनी ऑर्गनाईज केलेली स्पर्धा आपण पाहता. येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते 5 धाबा बनवायच्या त्या 9. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. वारंवार तुम्हाला या सूचना केल्या जातात. 5 मध्ये बनवायच्या आहेत त्या मात्र 9. हो पुन्हा एकदा आपण पाहताय बॅक टू द बॉलर. त्या ठिकाणी आपण पाहताय एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल परंतु नकार दिला आणि लगेच परतलेत देखील आपण पाहताय. इथून सलमान, आता सलमान वर्सेस सलमान हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 4 बॉल आणि धाबा बनवायचे त्या 8. 4 बॉल 8. एक चुरस अगदी आपण पाहताय आमदार ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच मॅचमध्ये इतकी जबरदस्त मॅच खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. बरेचसे प्रेक्षक आपण पाहताय MTC लाईव्हच्या माध्यमातून देखील जोडले गेलेत. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली आहे ते MTC लाईव्हची. अक्षय म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आज स्वतः अगदी आपण पाहता अक्षय म्हात्रे देखील आपल्याला ॲज अ कॅमेरामन म्हणून काम पार पडताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. इथून आलाय डॉट बॉल, कहाणी में ट्विस्ट. चांगला बॉल आता खऱ्या अर्थानं एक प्लॅनिंग आखली आहे आणि बरोबर आपण पाहता आउटसाइड डी ऑफ सम अगदी व्हाईट लाईनला पकडून मात्र हा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल 3 बॉलमध्ये 8. सेट फलंदाज नॉन स्ट्राईक इनवरती आल्यानंतर थोडीशी दादागिरी करत असताना आता गोलंदाजीमध्ये आपण पाहता गोलंदाज सलमान. शॉर्ट बॉल होता, हुक केला, उंची जास्त, लांबी किती, बरोबर फिल्डरच्या हातामध्ये पोहोचला आणि इथून मिळाली ती सलमानची विकेट सलमानला.
घंटा ASC हाल टीमसाठी आपण पाहताय 41 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स आल्यात. सलमान आपण पाहताय आता बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आतिफ. जरी सहज सोपा हा सामना वाटत होता, सहज सोपी मॅच वाटत होती, परंतु अगदी कठीण होताना आता ASC हाल टीमसाठी 2 बॉल मध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 चौकार जर आले तर मॅच काय होईल. 2 चौकार आले तर मॅच मात्र इथून फिनिश होईल, परंतु 7 धावा जर आल्या 2 बॉल मध्ये तर मात्र सुपर ओव्हर जरूर पाहायला मिळेल. हो एज लागली पाठीमागे, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला, सीमा पार. हा नशिबाचा चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय ASC हाल टीम साठी. आता शॉट थर्डमॅनला बीट करत बॉल सरळ निघून चाललाय, तो लॉंग स्टॉपला चौकार आला का आणि मी पुन्हा एकदा ट्विस्ट येताना पाहायला मिळते. आता इथून जर का आणखीन एक चौकार आला तर मात्र ही मॅच इथून फिनिश होताना पाहायला मिळेल. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. आपण पाहताय गोलंदाज सलमाननं पहिले 2 खराब चेंडू पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर अचूकता पाहायला मिळाली आणि यावेळी मात्र फिल्डरनं चुकी केली आहे. चौकार आला, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45. 45 धावा 1 बॉल आणि आता कंपल्सरी 4 धावसंख्येची आवश्यकता आहे, कारण की या स्पर्धेमध्ये जर का मॅच टाय झाली तर मात्र सुपर ओव्हर आहे, परंतु मॅच जर का जिंकायची असेल तर मात्र या 4 धावा बनवाव्याच लागतील. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो मॅच आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मॅच साठी. 1 बॉल आणि 4ची आवश्यकता. हो इथे फटका तर चांगला केला, डीप मध्ये फिल्डर आहेत, जज करतायत, बॉलला पकडली, कॅच शेवटच्या बॉलवरती मिळाली आहे विकेट आणि ही मॅच मात्र इथे जिंकली आहे ती बनेली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हाल टीम हाल तो संघर्ष तुमचा. आणि सैफ या गोलंदाजासाठी दादा नाव काय, उबिन गुजर यांच्याकडून सैफ साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले. जबरदस्त बॉलिंग केली खऱ्या अर्थानं. आपण पाहताय सैफनं अगदी आपण पाहताय 2 स्पेल हाताळले सैफनं, 9 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली आणि तो मोमेंटमच खऱ्या अर्थानं आपण पाहताय तो सैफ